जे गातात तेही आणि जे ऐकतात तेही काय होतंय त्यांच्या जीवनामध्ये कल्याण काज, त्यांचं कल्याण होतंय. ज्यांचा विवाह होत नाही त्यांचा विवाह होतोय. ज्यांच्या घरामध्ये अमंगल आहे त्यांच्या घरामध्ये मंगलता प्राप्त होते आणि सर्वदा सुख पावही, सगळ्यांना सुखाची प्राप्ती होते. हे चरित्र जे श्रवण करतायत. याच्यानंतर कैलास पर्वतावर आल्यानंतर देवी पार्वती वामांगामध्ये विराजमान झालेल्या आहे महादेवाच्या. आणि जेव्हा वामांगामध्ये स्थान मिळालं देवी पार्वतीला आनंद झाला की ज्यांनी माझा त्याग केलेला होता आता त्यांनी माझा स्वीकार केलेला. कारण आधी शेजारचं आसन उचलून समोर फेकून दिलं होतं, पण आता शेजारी स्थान दिलेलं आहे. आणि महादेवाची सेवा करणाऱ्या देवी पार्वतीने हात जोडून महादेवांना नमस्कार केलेला आहे. आणि देवी पार्वती म्हणतायत की हे नाथ, माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, त्या शंकेचं निरसन करा. काय म्हणतायत देवी पार्वती? कथा जो सकल लोक हितकारी, सोई पूछन चह शैल कुमारी. व स्वामीजी म्हणतायत जी कथा त्रैलोक्याला मंगलता करणारी आहे आणि त्रैलोक्याचं हित करणारी आहे ती कथा देवी पार्वती विचारत आहेत. सोई पूछन चह शैल कुमारी. शैल म्हणजे पर्वत आणि शैलजा म्हणजे पर्वताची. नद्या पर्वतातून उत्पन्न होतात त्या नद्यांना शैलजा म्हणतात. ज्या नद्यांचा उगम पर्वतातून झालेल्या आहेत त्या आता या ठिकाणी शैलजा शब्द का वापरलेला आहे? कारण देवी पार्वतीच्या माध्यमातून भगवान महादेवाच्या मुखातून राम कथा रूपी गंगा उत्पन्न होणार आहे. म्हणून उत्पन्न करणारी जर कोणती असेल तर ती पार्वती आहे. म्हणून पार्वती शब्द न वापरता शैलजा शब्द वापरलेला आहे. आता एका नदीचा उगम देवी पार्वती करणार आहेत म्हणून शैलजा शब्द वापरलेला आहे. काय विचारतायत देवी पार्वती? नाथ, माझ्या मनामध्ये एक शंका आहे. योगी जपी तपी संन्यासी ज्या रामाचं चिंतन करतात आणि जे अयोध्याधिपती दशरथजींचे पुत्र राम आहेत ते राम आणि ते राम जे संन्यासी जे महात्मे ज्यांचं नाम घेतात ते राम वेगवेगळे आहेत की एकच आहे? हा प्रश्न देवी पार्वतीने हाच प्रश्न विचारला होता. कोणी आठवतंय का? कोणी विचारला होता? भरद्वाजजी ऋषींनी याज्ञवल्क्यजींना तीर्थराज प्रयाग या ठिकाणी हाच प्रश्न विचारला होता. आणि याज्ञवल्क्यजींनी सांगितलं की जो प्रश्न तुम्ही विचारताय तोच प्रश्न एकदा पार्वतीने महादेवाला कुठे विचारला, का विचारला, कधी विचारला याचं उत्तर देताना एवढा कथा भाग याज्ञवल्क्यजींनी भरद्वाजजींना सांगितलेला आहे. कुठे? प्रयाग या ठिकाणी. कथा तिथेही चालू आहे आणि आता एक कथा इथेही सुरू होणार आहे. जेव्हा देवी पार्वतीने हा प्रश्न विचारला त्यावेळेस राम कोण आहेत, राम कसे आहेत, राम तत्व काय आहे हा प्रश्न विचारल्यानंतर भगवान महादेवाला आनंद झाला आणि आपल्या इष्टदेवाबद्दल आपल्या पत्नीने विचारल्यानंतर आता राम कोण आहे याचं वर्णन करून सांगण्यासाठी इष्टदेवाचं स्मरण करून आनंद झाला भगवान महादेवाला. दीर्घ श्वास घेतला, हृदय आनंदाने गदगद झालेला आहे आणि भगवान महादेव देवी पार्वतीला सांगताय, देवी माझे राम कोण आहेत? ऐका. मंगल भवन अमंगलहारी, मंगल भवन अमंगलहारी, प्रभु सुदशरथ अजीर बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम
श्रवण अमंगलहारी द्रवहुसु दशरथ अजीर बिहारी. अमंगलाचा नाश करणारे, जीवनाला मंगल बनवणारे, संपूर्ण जीवन मंगलमय बनवणारे माझे राम आहे. द्रवहुसु दशरथ अजीर बिहारी. दशरथजींचे पुत्र माझे राम आहेत. कोण आहे माझे राम असं वर्णन करत असताना भगवान महादेव पुन्हा पुन्हा नमस्कार करतायत राम प्रभूंना. करी प्रणाम राम ही त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे महादेव पुन्हा पुन्हा नमस्कार करतायत. हर्षी सुधा राम गिरा उचारी. पुन्हा पुन्हा हर्षयुक्त अंतकरणाने राम राम या नामाचं चिंतन करतायत आणि म्हणतायत देवी तुम्ही धन्य आहात की तुम्ही माझ्या इष्टदेवाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. हे देवी माझे इष्टदेव कसे आहेत याचं वर्णन मी तुम्हाला सांगतोय, परंतु तुम्ही हा जो प्रश्न मला विचारलेला आहे ना याच्यामुळे मी तुम्हाला लाख लाख वेळेस धन्यता देतोय. 2 वेळेस धन्य धन्य शब्द वापरलेला आहे. धन्य धन्य गिरिराज कुमारी. हे पर्वतपुत्री तुम्ही धन्य आहात. 2 वेळेस धन्य शब्द का वापरला त्याचं कारण 1 वेळेस धन्य शब्द वापरला की देवी मी कथा सांगणार आहे म्हणून मी धन्य होणार आहे आणि तुम्ही कथा श्रवण करणार आहात म्हणून तुम्हीही धन्य होणार आहे. म्हणून 2 वेळेस धन्य धन्य शब्द वापरलेला आहे. कथा श्रवण करत असताना 3 जणांच्या पदरामध्ये पुण्याची प्राप्ती होत असते. 3 जणांचा उद्धार होत असतो. कुणाचा? वसुदेव कथा प्रश्न पुरुषांतीन त्रीन पुनातिही वक्तारं प्रेक्षकं श्रोत्रियो तत्पाद सलिलौ यथा. भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत असताना 3 जणांच्या पदरात पुण्य पडतंय. 3 जणांचा उद्धार होतोय. कोणाचा? एक कथा सांगणारे वक्ता, एक कथा श्रवण करणारे श्रोता आणि एक कथेचं आयोजन करणारे आयोजक. तिघांचाही उद्धार होत असतो. पुरुषान त्रीन पुनातिही. तिघांचाही उद्धार होत असतो. तिघांच्याही पदरामध्ये पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून धन्यता दिलेली आहे. आणि जेव्हा भगवान रामचंद्रजींबद्दल कथा विचारली, आता भगवान भोले बाबांच्या मुखारविंदातून रामकथा प्रकट होते. भगवान भोले बाबा यांच्या मुखातून आता रामकथारूपी गंगा बाहेर पडते. एक गंगा आहे जी महादेवाच्या जटेतून निर्माण झालेली आहे आणि एक गंगा आहे जी महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेली आहे. जी जटेतून उत्पन्न झालेली गंगा आहे ती गंगा कशी आहे म्हणतात? जी जटेतून उत्पन्न झालेली गंगा आहे ती द्रवरूप गंगा आहे. ती गंगा जेव्हा या पृथ्वी तलावर वाहायला लागली त्यावेळेस त्या गंगेच्या तीरावर राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा झाला. जेही त्या गंगेमध्ये स्नान करायला जातात त्यांचेही पाप ताप नाहीसे होतात. परंतु त्या गंगेला एक प्रकारची मर्यादा आहे. कशी मर्यादा आहे? ज्याला स्नान करायचं असेल त्याला ज्या ठिकाणी गंगा आहे त्या ठिकाणापर्यंत जावं लागतं, कारण प्रत्येक गावाच्या बाजूने ती गंगा वाहत नाही. दुसरी गोष्ट, ज्यांना स्नान करायचं आहे त्यांच्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे, तेव्हा पुण्याची प्राप्ती होते. तिसरी गोष्ट, ज्यांना स्नान करायचं आहे ते जर आजारी असतील, त्यांना ताप आलेला असेल, नदीमध्ये जास्त वेळ स्नान केला तर अजून ताप वाढेल, अजून आजारी पडणार. चौथी गोष्ट, जास्त नदीच्या प्रवाहामध्ये गेले तर पाय घसरून पडू शकतात आणि मोठ्या प्रवाहामध्ये वाहून जाऊ शकतात. नाकातोंडात पाणी गेलं तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणजे त्या द्रवरूप गंगेला एक प्रकारची मर्यादा आहे. परंतु एक कथा गंगा जी आहे, जी महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेली आहे, त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा
कथा श्रवण करायची असेल एवढं सोपं झालेलं आहे. कथा वाचकांना फोन केला की कथा वाचक गावात आणि लगेच कथा श्रवण करता येते. कथा श्रवण करणं आता फारसं कठीण झालेलं नाही. आपल्याकडे प्रसारित माध्यम सुद्धा हे टीव्हीवर चॅनल लावलं, संस्कार, आस्था भजन, दिव्य दिशा साधना पारमार्थिक चॅनल लावले की लगेच आपल्याला मोठमोठ्या दिव्य महात्म्यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण करता येते. एवढं सोपं झालेलं आहे. आणि या कथा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. आजारी असेल, चांगले असेल, पापी असेल, पुण्यवान असेल, लहान असेल, मोठा असेल, कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असेल, ज्ञान मंडपामध्ये येऊन बसले की लगेच कथा श्रवण करता येते. आणि कथेने बाह्यमळ द्रवरूप गंगेने जाईल, परंतु कथेने अंतरमळ नाहीसा होत. कथा ही अंतर्बाह्य शुद्ध करणारी आहे. म्हणून द्रवरूप गंगेपेक्षाही ही ज्ञान गंगा अतिशय पवित्र आहे, उद्धारक आहे, महत्वपूर्ण आहे. फक्त या गंगेसाठी एकच नियम आहे. कथा जर श्रवण करायची असेल तर कानपूर लाईन चांगली पाहिजे. एवढा एकच नियम आहे. काय? कानपूर लाईन चांगली पाहिजे. एवढं व्यवस्थित असलं की ही गंगा सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते. भगवान महादेवाच्या मुखारविंदातून रामकथारूपी गंगा प्रकट होण्याच्या आधी भगवान महादेवाने आधी जे कधीही कथा कीर्तन श्रवण करत नाही, जे परमार्थ करत नाही, ज्यांच्या अंतकरणामध्ये श्रद्धा भाव नाही, त्यांच्याबद्दल आधी राग व्यक्त केलेला आहे भगवान महादेवाने. काय राग व्यक्त केलेला आहे? महादेव म्हणतायत, जे कधीच कथा श्रवण करत नाही, जे कधीच भक्ती करत नाही, जे कधीच परमार्थ करत नाही, ते लोक कसे असतात? महादेव म्हणतायत, नयन निसंत दरस नहीं देखा, नयन ही संत दरस नहीं देखा, लोचन मोर पंख कर लेखा, लोचन मोर पंख कर लेखा, सिर करो तुम, सिर करो तुम परिसमतुला, जे नमत हरि गुरु पदमूला, जे नमत हरि गुरु पदमूला. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवान भोलेनाथ म्हणतायत, देवी जे कधी ही भक्ती करत नाही, नयननी संत दर्शन ही देखा, ज्यांच्या डोळ्यांनी कधी संतांचं दर्शन केलेलं नाही, त्यांचे डोळे कसे आहेत? त्यांचे डोळे असे आहेत जसे मोराच्या पंखावर डोळे असतात, जे विनाकामाचे असतात. त्यांचे डोळे तसे विनाकामाचे आहेत. हे देवी, ज्यांचं मस्तक कधीही संतांच्या चरणावर नतमस्तक होत नाही, ज्यांचं मस्तक कधीही देवाच्या मंदिरामध्ये झुकलेलं नाही, वाकलेलं नाही, त्यांचं मस्तक तुंबरू फळासारखं विनाकारण असलेलं मस्तक आहे. जेन नमत हरी गुरु पदमूला, जे गुरु चरणांवर कधी वाकलेले नाही, जे कधी हरी चरणावर वाकलेले नाही. हे देवी, ज्यांच्या हृदयामध्ये हरी भक्ती नाही, ते लोक कसे आहेत? रागारागात भगवान महादेव सांगतायत, जिन हरि भक्ति हृदय नहीं आनी, जिन हरि भक्ति हृदय नहीं आनी, जीवत सब समनते ही प्राणी, जीवत सब समनते प्राणी, जो नहीं करई, जो नहीं करई राम गुण गाना,
सुदाधुर जी ह समान। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। भगवान महादेव म्हणताय जिन हरी भगती हृदय नाही आनी, ज्यांनी आपल्या हृदयामध्ये कधीही हरी भक्ती आणलेली नाही, भक्ती केलीच नाही, ते जिवंत असून जीवत सव समान तेही प्राणी। शव म्हणजे ते जिवंत असूनही प्रेतासारखे आहे। कोण? ज्यांच्या हृदयामध्ये हरी भक्ती नाही। पुढे काय म्हणतायत? जो नाही करई राम गुणगान, ज्यांच्या मुखाने कधीही भगवान परमात्म्याचं गुणगान केलेलं नाही। त्यांचं मुख कसं आहे, त्यांची जीभ कशी आहे? म्हणतात जीह सो दादुर जीह समान। दादुर म्हणजे बेडूक। बेडकाशी जीभ जशी असते, विनाकारण डराव डराव करणारी असते, ज्यांच्या मुखाने कधीही ज्यांनी देवाचं गुणगान केलेले नाही, त्यांची जीभ सुद्धा बेडकाच्या जिभेसारखी डराव डराव करणारी विनाकारण असणारी जीभ आहे। याचा अर्थ भगवान भोले बाबांना काय म्हणायचंय की आपलं मस्तक गुरु चरणावर वाकलं पाहिजे, आपलं मस्तक भगवान परमात्म्याच्या जवळ वाकलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये हरी भक्ती असली पाहिजे, आपल्या मुखाने भगवान परमात्म्याचं गुणगान झालं पाहिजे, आपल्या मुखाने ग्रंथाचं वाचन कधी न कधी झालं पाहिजे, कधीतरी आपल्याकडून ग्रंथाचं वाचन घडलं पाहिजे। पण आयुष्य निघून जातं, अर्ध्याच्या वरती होऊन जातं, परंतु लोक कधीही ग्रंथ वाचन करत नाही। आता सांगा बरं, इथे बसलेल्यांपैकी ज्ञानेश्वरी वाचलेली एकदा जरी वाचली असेल, एकदा बोट वर करा बरं, एकदा जरी वाचली असेल। गाथा ज्यांनी वाचलेला आहे एकदा बोट वर करा, एकदा जरी वाचला असेल गाथा एकदाच। फार कमी जण आहे। आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे पाईक आहोत, आपण सांप्रदायिक लोक आहोत। बरं, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नाही ते कधी वाचणार आहे सांगता का एकदा? तारीख, वार, वेळ, वर्ष? या वर्षी 2024 मध्ये वाचणार ना? ज्यांनी वाचली नाही आणि 2024 मध्ये एकदा जरी ज्ञानेश्वरी वाचतील, एकदा बोट वर करा बरं, म्हणजे वाचणार। ज्यांनी नाही वाचली, वाचण्याचा संकल्प घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही फक्त संकल्प करा, सत्य संकल्पाचा दाता सर्व करी पूर्ण